हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी अंडी घेतली आहेत आणि कांदे घेतले आहेत. तर आज आपण अंडे आणि कांद्यांपासून छान अशी रेसिपी बनवणार आहोत. तर आता ही अंडी आपल्याला साईडला ठेवायची आहेत आणि आता आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचे आहेत. तर आता मी कांद्यांची साल काढून घेतली आहे आणि आता आपल्याला या पद्धतीने कांदे कट करायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचे आहेत. थोडे मोठे मोठे कट केले तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे मी सर्व कांदे कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता इथे मी सर्व कांदे कट करून घेतले आहेत. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. आता यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. आता कांदा 2 मिनिटं परतला की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण परतला की यामध्ये आपल्याला लगेच टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे, तो यामध्ये घालणार आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला मऊसूत होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा टोमॅटो लसूण आपला परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. खोबरं आपण सर्वात शेवटला घालणार आहे, कारण की खोबरं भाजायला खूप वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्याला खोबरं सगळ्यात शेवटला घालायचं आहे, नाहीतर मग खोबरं जळू शकतं आधी घातलं तर. आता मी इथे कांदा खोबरं लसूण टोमॅटो सर्व परतून घेतलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे मी मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. मसाला थंड झाला की हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आता मी मसाला थंड झाल्यावर तो वाटून घेतला आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला मसाला भाजला आहे, त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एक पळी तेल घालायचं आहे आणि एक तेजपत्त्याचं पान घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, धना पावडर, मटण मसाला आणि हळद हे मसाले घेतले आहेत. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या तेलामध्ये आपल्याला हे मसाले 1-2 सेकंद परतून घ्यायचे. खूप जास्त परतायचे नाही आहेत, नाहीतर मग मसाला आपला करपू शकतो. आता इथे मी 2 सेकंद हा मसाला परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला जो आपण वाटण घेतला होता तो मसाला घालून घ्यायचा आहे. तर इथे मी पाण्याचा थोडासा वापर करून हे वाटण वाटून घेतलं होतं. आता हा मसाला देखील आपल्याला या मसाल्यांसोबत एक 5 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. मसाला तेलामध्ये चांगला परतला की आपल्या भाजीला तरी देखील खूप छान येते आणि भाजीची चवसुद्धा आणखीन वाढते. तर पाहू शकता इथे मी 5 मिनटं हा मसाला तेलामध्ये परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ करायची आहे त्यानुसारच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर पाहू शकता इथे मी पाणी घालून घेतलं आहे आणि खूप जास्त मी पातळ करणार नाही आहे भाजी. थोडी अशी घट्टसरच ठेवणार आहे आणि आणखीन भाजी नंतर उकळल्यानंतर ते आणखीन घट्ट होणार आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे भाजीला उकळी आली की यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत. तर पाहू शकता इथे भाजीला तरी देखील खूप छान आली आहे. आता आपल्याला अंडी इथे मी उकडून घेतली नाही आहे, ते अंडे आपल्याला फोडून यामध्ये घालायचे आहेत. तर अंडा आपल्याला डायरेक्ट
कालवणात फोडून घालायचं नाही आहे. एक एक वाटीमध्ये फोडून घ्यायचं आहे आणि मग नंतरच कालवणात टाकायचं आहे. ते यासाठी कारण की आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे बरेच वेळेस अंडी खराब निघतात. त्यामुळे डायरेक्ट अंडा तुम्ही कालवणात फोडून घालू नका. वाटीमध्ये फोडून घ्यायचं आहे आणि मग ते कालवणामध्ये घालायचं आहे. तर पाहू शकता इथे मी 5 अंड्यांचा वापर केला आहे. आता आपल्याला हे लगेचच हलवायचं नाही आहे, नाहीतर मग त्या अंड्यांचे शितुडे होतात, म्हणजे बारीक बारीक तुकडे होतात. एक 5 मिनटं 2 मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे आणि मग नंतरच हे हलवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता एक 5 मिनटं झाली आहेत. आता आपण चेक करूया आपल्या अंड्यात शिजलं आहे का. तर इथे मी चेक करते गिल आतून शिजला आहे का. तर पाहू शकता इथे थोडंसं गिल कच्चं वाटतंय, त्याच्यामुळे इथे मी आणखीन 5 मिनटं मी हे उकळून घेणार आहे, त्याच्यामुळे आपले अंडे शिजून निघतील. तर इथे आणखीन मी 5 मिनटं हे उकळून घेतलं आहे भाजी. तर पाहू शकता खूप छान अशी ह्याला तरी आली आहे आणि खूप जास्त पातळ नाही, असं घट्टसर ही भाजी झाली आहे. आता आपण चेक करूया शिजला आहे का. तर पाहू शकता इथे गिल देखील छान असं शिजलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर. तर कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता तरी किती छान आली आहे. अगदी चमचमीत आपली ही भाजी झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.